बघा आता जुनं वर्ष संपणार आहे, नवीन वर्ष येणार आहे आणि ह्या काळामध्ये आपण बऱ्याच वेळेला असं ठरवतो की माझ्यामध्ये ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सगळ्या कमी करून टाकूया किंवा घालवून टाकूया आणि नवीन सवयींना आपण काय करूया, स्वीकारूया. बेसिकली सवय लागते कशी, मग ती कुठलीही सवय असो, रात्री उशिरा झोपायची सवय असेल, उशिरा उठायची सवय असेल, सकाळी वेळेत कामं न करण्याची सवय असेल, एखादं व्यसनहीनता असेल, वगैरे वगैरे. सो बेसिकली एका उदाहरणाच्या माध्यमातून सांगणार आहे की आपण अशा लेवलला कधी जाऊन पोहोचतो हे आपल्याला का कळत नाही. म्हणजे एखादं व्यसन असेल, एखादी वाईट सवय असेल, एवढ्या तीव्र स्वरूपाचं त्याचं रूप धारण झाल्यानंतरच आपल्याला ते लक्षात का येतं की याच्यातून मला बाहेर पडलं पाहिजे आणि मग ती गोष्ट नॉर्मल पण वाटते मला आणि अवघडही जाते सोडणं. हे का घडतं बेसिकली असं एक उदाहरण समजून घ्या. समजा तुमच्यासमोर एक कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये पाणी आहे, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे आणि याच्यामध्ये आपण समजा एक बेडूक सोडला तर तो बेडूक नैसर्गिकरित्या पाण्यामध्ये अलीकडे पलीकडे थोडंसं काय करेल, पोहेल आणि शांत बसेल कदाचित. थोड्या वेळानंतर आपण काय करायचं, त्याला थोडंसं खाल्लं जाळ लावायचं, हळूहळू त्याचं तापमान वाढवायचं आहे. आता समजून घ्या की 30 डिग्री टेम्परेचर होतं, 31, 32, 33, 34, 35, आपण हळूहळू 35पर्यंत ते तापमान वाढवलं. लगेच नाही वाढवलं, हळूहळू वाढवलं तर त्याला थोडीशी हलकीशी जाणीव होते की काहीतरी बदलत आहे, तापमान बदलत आहे. पण ठीक आहे, इट्स ओके, एवढं काही प्रॉब्लेम वाटत नाही त्याला. आता 35 डिग्रीला थोडा वेळ मेंटेन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा थोडंसं अधिक जाळ लावायचा आणि 35 ते 40 डिग्री करायचं. हे केल्यानंतर सुद्धा काय होतं, हळूहळू टेम्परेचर वाढल्यामुळे त्या बेडकाला हलकंसं काहीतरी वाटतं. पण ठीक आहे, मी तो ॲडजस्ट करतो, मी 35 ते 40 डिग्रीला सुद्धा तो ॲडजस्ट करतो. मुळात 30 वरून 40 डिग्रीचं टेम्परेचर झालेलं आहे, परंतु त्याच्यासाठी काय असतं, 35 डिग्री आपण मेंटेन केलं होतं त्यामुळे त्याला डिग्री वाढलेली काय वाटते, 35 पासून 40 वाटते. सेम केसेस थोड्या वेळानंतर 40 पासून ज्या वेळेला आपण ते टेम्परेचर हळूहळू 45 कडे नेतो त्यावेळेलाही ते बेडूक काय करतं, स्वतःला ॲडजस्ट करून घेतं. कारण त्याला ॲडजस्ट काय करायचं असतं, 40 ते 45. थोड्या वेळानंतर पुन्हा आपण 45 ते 50 डिग्रीपर्यंत जर टेम्परेचर घेऊन गेलो तर त्याच्यासाठी परत एकदा 5 डिग्रीचंच वाढलेलं असतं आणि तो त्यालाही ॲडजस्ट करतो. माय डिअर फ्रेंड्स, पण ॲक्च्युली हे 30 वरून 50 म्हणजे 20 डिग्री टेम्परेचर वाढले, पण हळूहळू तो त्या वातावरणाला काय करतो, समरस होतो किंवा ॲडजस्ट करतो म्हणायला हरकत नाही. आणि जर आपण टप्प्याटप्प्याने असंच हे टेम्परेचर समजा 80, 85, 90पर्यंत नेलं तर त्याच्या मानसिकतेने आणि त्याच्या बॉडीने प्रतिसाद कसा दिलेला असतो, तो ॲडजस्ट करून घेतो. कारण प्रत्येक वेळेला त्याला फक्त 5 डिग्रीने आपण वरती गेलोय असं वाटतं. परंतु लक्षात घ्या, 30 डिग्रीवरून जर 90 डिग्रीपर्यंत टेम्परेचर नेलं तर ते बेडूक जिवंत राहील का? ऑफकोर्स नाही राहणार आहे. पण मग त्याने अगोदरच त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपलं काम पूर्णत्वाकडे का घेऊन गेला नाही किंवा बाहेर का पडला नाही, कारण त्याच्यासाठी तो बदल फक्त थोडासा होता. 5-5 डिग्रीचा बदल प्रत्येक वेळेला होत गेला आणि तो 90 डिग्री पोहोचल्यानंतर असंही झाल्यानंतर त्याचा जीव गेला. चांगल्या किंवा वाईट सवयींमध्ये सुद्धा हेच घडतं. आपल्याला हे कळत नाहीये की आपण वाईट सवयी थोडी 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 करून आपण वाढवतोय आणि लक्षात घ्या, पुढे गेल्यानंतर फार उशीर झालेला असतो, मग नंतर परतता येत नाही. जसं त्या बेडकाचा मृत्यू झाला तसंच आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या चारित्र्याचा देखील काय होतो, मृत्यू होते माय डिअर फ्रेंड्स. सो दुर्घटना से देर भली असं म्हणतात, पण ह्या बाबतीमध्ये आपल्याला देर करून चालणार नाहीये. थोडंसं जरी चेंज वाटतोय, थोडासा जरी बदल घडतोय असं वाटलं तर आपल्याला निश्चितच तिथे थांबणं गरजेचं आहे. आपण बेडका एवढे तर नाही आहोत ना. येस, आपल्याला बुद्धिमत्ता आहे, आपल्याला शांतपणे, आपल्याला मॅच्युरिटी आहे, तर निश्चितच आपण काही ना काही कुणाची ना कुणाची तरी मदत घेतली पाहिजे किंवा स्वतःहून तरी त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. मी डॉक्टर विवेक रणवरे, गेली 20 वर्ष झालं मानसिक आणि शारीरिक व्याधींवरती काम करतोय, मानसिक समस्यांवरती काम करतोय, शारीरिक समस्यांवरती काम करतोय, ज्यामध्ये प्रामुख्याने नॅचरोपॅथीच्या माध्यमातून म्हणजे कोणत्याही प्रकारचे औषधं, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ॲलोपॅथिक औषधांच्या वापर न करता निसर्ग उपचाराच्या माध्यमातून आपल्याला शारीरिक व्याधी बऱ्या कशा करता येईल याच्यावर आपण काम करतो. तसंच मानसिक उपचार आम्ही जे देतो ते संमोहनाच्या माध्यमातून, म्हणजेच ज्याला आपण समूह उपचार पद्धती म्हणू शकता, त्याच्या माध्यमातून उपचार देतो. वेळ करू नका. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आता बदलल्यात असं वाटतंय किंवा चुकीच्या दिशेने चालल्यात असं वाटतंय, त्याच्यावरती लवकरच काम करूया. ओके, जरूर भेट द्या. धन्यवाद.